या ठिकाणी त्याचं प्राथमिक सुरुवात राज्य सरकारने केली। खरं तर आता राज्य सरकारची मुदत माझ्या माहितीप्रमाणे 1 महिन्याची राहिलेली आहे। राज्य सरकारने इतके महत्वाकांक्षी निर्णय घेतले, अनेक निर्णय या राज्य सरकारने घेतले। परवाचा ऐतिहासिक एक निर्णय घेतला, लाडक्या बहिणीची योजना 48,000 कोटी रुपये आपल्या तिजोरीतली इतर कुठल्याही बाबीचा विचार न करता हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला। खरं तर माझी राज्य सरकारला एक विनंती आहे, मी आता सांगेन, मी जाणाऱ्या 1-2 दिवसामध्ये निवेदन आपण दिलेलं आहे। माझ्याकडे एक सह्याचं दुसरं आणखी एखादं निवेदन असेल तर ते द्या। पाठिंबा दिलेला आहे, तर त्यांच्या मागण्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहे? आज या ठिकाणी दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या राज्य सरकारचं की आजपर्यंतच्या पिढ्यानपिढ्या ज्या समाजानं, ज्या घटकानं, म्हणजे नाभिक समाजानं समाजाची सेवा अतिशय प्रामाणिकपणानं केली, अशा या आदर्श नाभिक समाजानं केशशिल्पी संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ आम्हाला द्यावं, ह्याच्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केल्यानंतर या मंडळींना अमरण उपोषणाच्या मार्गापर्यंत जावं लागतंय। हे आपल्या राज्याचं फार मोठं दुर्दैव आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आल्यानंतर राज्य सरकारनं आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्चाचे अनेक निर्णय घेतले। त्यात यशस्वी अयशस्वी काही अडचणी आल्या, ह्या भागात मी जाणार नाही, परंतु या निमित्तानं मी अगदी कणखर पाठिंबा या समाजाच्या मागणीला दिलेला आहे। मी नेहमीच उपेक्षित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता आहे। मी पदापेक्षा उपेक्षित समाजाला मदत करणं हेच माझं मोठेपण किंवा हीच माझं पद आहे असं मी कायम समजतो। आज या ठिकाणी ही समाजाने केलेली मागणी अनेक दिवसाची आहे आणि अशी काय फार मोठी राज्य सरकारच्या तिजोरीवर फार मोठा बोजा पडल आणि राज्य सरकार काय अडचण येतील असलं काहीच नाही यामध्ये। आणि अतिशय काय झालं आहे, हा पूर्वीपासून नाभिक समाजाचा दाढी कटिंग करणं हा पारंपरिक व्यवसाय आहे, परंतु या स्पर्धेच्या जगामध्ये काय झालेलं आहे, हा गरीब माणूस आहे, गरीब समाज आहे, यांच्याकडे भांडवल नाही। मग आमच्यासारख्या टक्या भांडवलदारांनी कुणाला तरी पैसे द्यायचे, इतर तिकडून राजस्थानातनं उत्तर प्रदेशमधनं माणसं आणायची आणि चांगलं नाव्याचं दुकान टाकायचं। मग या परंपरागत व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गदा आलेली आहे। आज तुम्ही मुंबईला पुण्याला गेलं तिथं नाव्याचं दुकान दिसणार नाही, तिथनं बाहेरनं बिहार उत्तर प्रदेश गुजराती आलेले आहेत। मी मुंबईचा अनुभव घेतला आहे, पुण्याचा अनुभव घेतलेला आहे। मग या पोरांनी जायचं कुठं? भांडवल नाही, धंदा करायला पण भांडवल नाही स्वतःच्या परंपरेचा, म्हणून राज्य सरकारनं हे महामंडळ करणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि याच्यासाठी महामंडळ करायचं आहे। उगं कुणीतरी महामंडळ मागितलं म्हणून आम्ही मागितलं असं काही ह्या समाजाचं नाही। आणि म्हणून मी या ठिकाणी यांना सांगितलं आहे की मी सत्तेपेक्षा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि मी ह्या समाजाला आज या ठिकाणी शब्द देतो आहे की हे महामंडळ होईपर्यंत जेवढी लढाई करावी लागेल त्या सगळ्या लढाईमध्ये सेनापती म्हणून दीपक साळुंखे तुमच्याबरोबर असेल, एवढा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देतो। कारण शेवटी समाजाचं पोट महत्त्वाचं आहे। दीपक आबानं काय तर समाज मंदिर दिलं 10 लाखाचं, बापू ठोकळेने एक 15,000चं अमुक दिलं, ही एकत्रित बसायला ठीक आहे, पण समाजाच्या पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं मी मानतो। त्यामुळे कुठं प्रसिद्धीपेक्षा काम मनापासून करावं, मग समाजाचे आशीर्वाद मिळतील, ही माझ्या आईची शिकवण आहे मला। आणि म्हणून नाभिक समाजानं मागितलेली मागणी अतिशय योग्य आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत जेवढा करावं लागेल तेवढा संघर्ष पूर्ण करून हे महामंडळ आम्ही राज्य सरकारकडून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम या ठिकाणी मी संकल्प सोडून या ठिकाणी मी मुंबईला जाणार आहे। धन्यवाद। किती दिवसात तुम्ही त्यांना न्याय देता? मी आता सांगोल्यात आहे, मी जरा खरं आणि बरं बोलणारा माणूस आहे। मी पहिल्यांदाच आल्या यांना सांगितलं की नाभिक समाजाच्या नेते मंडळीने अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला, तो चुकीचा आहे। एवढं नाभिक समाजानं प्राण आपला किंवा जीव स्वस्थ करायचं काहीच कारण नव्हतं। हे आपल्या हक्काचं आहे, मनगटाला धरून घ्यायचं आहे, जीव आपला पणाला लावायला काहीच हे नव्हतं। मी ते थोडंसं जरा हे झालेलं आहे समाजात, आता काही सगळे मिळून निर्णय घेतला, मी त्यात बाबतीत काय बोलणार नाही, परंतु हे थोडंसं जरा एक वेगळं हे मार्ग अवलंबला। पण लवकरात लवकर हे उपोषण सुटायच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणानं ताबडतोब तातडीने सरकारला सांगेन, यांचं शिष्टमंडळ सरकारला बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा घडवून
आपण हे उपोषणसुद्धा लवकर संपवायचा मी प्रयत्न करेन. सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.